24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन तहसील कार्यालयात साजरा। ग्राहक दिनावरील निबंध व वक्तृत्व स्पर्धा विजेत्या विद्यार्थी तसेच शाळांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक सरकारी अभियंता योगेश रामचंद्र मोरे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीचे संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात आली। कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश येवले यांनी सादर केली, तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन गोपाळ पवार निवृत्त प्राचार्य यांनी आजच्या डिजिटल युगात ग्राहकांची होणारी फसवणूक कशा पद्धतीने टाळता येईल, ग्राहक कसा सजग राहावा या विषयावर आपले मत सादर केले। मनोज बोरसे तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी तालुक्यात कुठल्याही ग्राहकाची फसवणूक होत असेल तर त्यांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले। ग्राहकांना आपल्या अधिकाराची माहिती दिली। अध्यक्षीय मार्गदर्शन ॲडव्होकेट योगेश रामचंद्र मोरे यांनी ग्राहकांचे विशेष अधिकार, कायद्यात असलेली तरतूद याची उत्तमभूत माहिती सादर केली। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अर्चना नगराडे, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रेमेंद्र पाटील, ॲडव्होकेट संदीप सूर्यवंशी, ॲडव्होकेट संदीप शेगर, अशोक सैंदाणे, गोविंद मोरे, डिजिटल मीडिया संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह तालुक्यातील ग्राहक, दुकानदार, महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्राहक दिनानिमित्त नवापूर शहरातील सर्व शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। निबंध स्पर्धा जयेश योगेश सोनार 10वी श्री शिवाजी हायस्कूल प्रथम क्रमांक, जानवी अल्केश राणा 8वी NDRMY सार्वजनिक गुजराती हायस्कूल द्वितीय क्रमांक, जानवी हेमंत वडवी इयत्ता 8वी तृतीय क्रमांक सार्वजनिक मराठी हायस्कूल। वक्तृत्व स्पर्धा सोहम रामदास गोडवे 8वी श्री शिवाजी हायस्कूल प्रथम क्रमांक, हनीफाबी हाशिर जमाल पठाण 8वी सार्वजनिक गुजराती हायस्कूल द्वितीय क्रमांक, सिफा जुनेद सय्यद 6वी सार्वजनिक गुजराती हायस्कूल तृतीय क्रमांक। यावेळी विजेते विद्यार्थी शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका सदस्य पवन दांडेकर यांनी, तर आभार नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी मानले। आणि जमलेले माझे सर्व ग्राहक बंधू आणि भगिनींनो, आज 24 डिसेंबर जागतिक ग्राहक दिन, याला राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणू शकतो आपण। या ग्राहक दिनानिमित्त आजच्या या मेळाव्याला आपण सर्व उपस्थित राहिलात। या मेळाव्याचा मुख्य उद्देश ग्राहकांपर्यंत त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार पोहोचवण्याचा असतो। आम्ही ग्राहक चळवळीमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत। माझ्याकडे अनेक पदं, तालुका अध्यक्ष असेल, शहराध्यक्ष असेल, आता माझी नियुक्ती जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तसेच पुरवठा विभागाने आम्हाला अशासकीय सदस्य पदाचे दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे। या ग्राहकांच्या सेवेसाठी आपल्याला मेन जे ग्राहकांमध्ये जनजागृती करायची आहे। सर्वांनी, आपण प्रत्येक जण इथे ग्राहक म्हणूनच असतो। कोणत्याही सेवे आपण काही कुठे ना कुठे सेवेच्या माध्यमातून म्हणा सेवा घेतो किंवा वस्तू खरेदी करतो, तर आपण एक ग्राहक म्हणूनच असतो प्रत्येक ठिकाणी। तर त्या ठिकाणी आपले हक्क आणि आपले अधिकार आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी आमची ही चळवळ सुरू आहे। राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट योगेश रामचंद्र मोरे, सरकारी अभियोक्ता, तसेच आमचे प्रमुख वक्ते गोपाळ पवार सर, निवृत्त प्राचार्य, सन्माननीय सर्व व्यासपीठ उपस्थित सर्व शाळेचे विद्यार्थी, पालक तसेच जागरूक ग्राहक यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो। सुरुवातीला तर मी आपले नायब तहसीलदार साहेब यांच्याजवळ खंत व्यक्त करतो की आपण MACB, ST महामंडळ अशा अनेक डिपार्टमेंटला पत्र दिलं, परंतु त्यांना ग्राहक दिनाचं महत्त्व कळालेलं नाहीये। तर आपण त्यांना तहसीलदार साहेबांच्या मार्फत नोटीस काढावी ही मी या मंचावर आपल्याला विनंती करतो। कारण त्यांना ग्राहकाचं महत्त्व कळत नाही। MACBच्या सर्वात जास्त तक्रारी आहेत आणि त्यांना वैयक्तिक आपण आमंत्रण देऊन देखील ते जर येत नाही, त्यांना जर ग्राहक दिनाचं महत्त्व कळत नाही, तर अशांना आपण नोटीस देऊन राष्ट्रीय ग्राहक दिन आमचे स्वर्गवासी बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेली संघटना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे हा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून साजरा होतो।
1986 साली ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा परंतु वेळोवेळी राजाची फसवणूक होते, वेळोवेळी ग्राहकाची फसवणूक होते, कुठंतरी वजनात फसवणूक होते, कुठंतरी मापात पाप होतं, कुठंतरी त्याची एमआरपी सोडून त्याच्याकडनं पैसे घेतले जातात, अधिकचे पैसे घेतले जातात. आपण त्यावेळेस टाळाटाळ करतो, परंतु ग्राहक जागे झाला तर समाज जागे होईल. आणि ग्राहक जागरणचं आमचं कर्तव्य होतं की कुठलीही जागृती आणण्याची असेल तर ती विद्यार्थी दशेपासून आणावं लागते. म्हणून आमच्या अध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष तोरणे मॅडम यांच्या मनात विचार आला की आपण निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ही राबवून विद्यार्थ्यांपासून ही जागृती करावी. म्हणून आम्ही सर्वात आधी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये ती स्पर्धा राबवली जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जागृती होईल. विद्यार्थी हा उद्याचा समाज घडवणार आहे, हा उद्याचा समाज आहे. या नात्याने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं. येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती जबाबदारी दिली आहे. आम्ही नवापूर तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू, जागृती करू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू. आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल मी तालुकाध्यक्ष या नात्याने आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ग्राहक, श्रोते बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आज 24 डिसेंबर आपल्याकडे 24 डिसेंबर हा जो दिवस आहे हा 2005 नंतर राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आपल्याकडे ग्राहक संरक्षण अधिनियम जो कायदा होता तो 1986 साली लागू करण्यात आला. परंतु राष्ट्रीय ग्राहक दिवस हा 2005 नंतर आपल्याकडे साजरा करण्यात आला. आणि जागतिक जो ग्राहक दिवस असतो तो 15 मार्च रोजी वर्ल्ड वाईज साजरा केला जातो. हा जो राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे हा मुख्यत्वे करून जे आपले ग्राहकांचे अधिकार आहेत त्या संदर्भात आपल्याला एक सहा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे सुरक्षेचा अधिकार. म्हणजे आपण जी वस्तू घेतो, खरेदी करतो, तसंच एखादी सेवा घेतो तर त्या सेवेच्या अनुषंगाने आपल्याला त्यापासून जर काही निवारणाचा विषय झाला तर अशा वेळेस एक सुरक्षा म्हणून आपल्याला हा कायदा जो असतो हा आपल्याला उपयोगात पडत असतो. तसंच एखादी वस्तू किंवा सेवा आपण जी घेतो तर त्याच्याविषयी आपल्याला जाणून घेण्याचा देखील अधिकार या कायद्यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे. तसंच तिसरा अधिकार जो आहे तो विकल्पाचा अधिकार. म्हणजे ऑप्शन, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा एखादी सेवा घ्यायची असेल तर ती तुम्हाला ऑप्शन स्वरूपात देखील घेता येऊ शकते. असं बाइंडिंग पण करू शकत नाही की तुम्ही हीच वस्तू घेतली पाहिजे किंवा हीच सेवा तुम्ही घेतली पाहिजे. तर ते तुम्हाला चॉईसचा देखील अधिकार हा प्रदान करण्यात आलेला आहे. तसंच समजा एखादी सेवा, एखादी वस्तू तुम्ही खरेदी केल्यानंतर त्याच्यात काही डिफेक्ट असेल, काही दोष असेल तर अशा वेळेस तुम्हाला तिचं सुनावणीचा देखील अधिकार हा देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल करू शकता. ती तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर सुनावणी होऊन तुम्हाला तुमचा न्याय हा मिळू शकतो. तसंच एक पाचवा अधिकार आहे तुम्हाला दिलेला तो दुरुस्तीचा अधिकार आहे. म्हणजे समजा एखादी गोष्ट दोषपूर्ण मनस्वी आभार मानतो की मला आजच्या दिवशी त्यांनी बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे निवृत्त माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच समाजाचा वेगळा असतो आणि त्याच्या शासकीय कार्यक्रमांमध्ये जाण्याचे योग भरपूर आले. परंतु मनोजने जेव्हा मला एक अनाहूत आमंत्रण दिलं की सर तुम्हाला 24 तारखेला यायचंय, म्हटलं काय हरकत नाही येईल. आणि मंगेश मामांचा हा कार्यक्रम जवळजवळ मी 25 वर्षापासून भास्कर कुवर सर, महाजन सर
आणि मला वाटतं बाबा पाटण या संघटनेमध्ये काम करत होते. त्या निमित्ताने काय होईल एक छोटीशी ओळख मला होती. मित्रभाऊ, राष्ट्रीय ग्राहक दिवस समारंभाच्या निमित्ताने या व्यासपीठावरून बोलताना एक मनस्वी आनंद असा झाला की एक शासकीय उपक्रम आजही 1986 ला सुरू झालेला असला तरी सुद्धा शासनाचे प्रतिनिधी आणि आम जनतेमधून जे जाणकार लोक असतात, जसं की आज मोरे साहेब आपले सरकारी अभियोक्ता इथे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. कायद्याच्या जाणीवेतून संबंध नागरिकांना ते चांगलं मार्गदर्शन करू शकतील. परंतु एक उमदा माणूस म्हणून बोरसे सारखा मंगेश जोरे सारखे अभ्यासू पत्रकार जेव्हा हे सर्व काही घडून आणतायत, तर स्वाभाविकच आहे की शासनाचे ही कायदे चालीरीतीप्रमाणे टिकले पाहिजे आणि ते जनमानसापर्यंत पोहोचले पाहिजे. नेमकं काय होतं, जनमानसामध्ये अजूनही की राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा होतो आणि ग्राहकाचं महत्व इतकं अनन्यसाधारण समाजामध्ये आहे, ही जाणीव अजून जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आम्ही जेव्हा राज्य शासन शिकवत होतो, कॉन्स्टिट्यूशन पॉलिटिकल प्रोसेस भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ.